नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपलं चॅनल सुचित्राज होम किचनमध्ये। आजची रेसिपी आहे दुधी भोपळ्याची कोशिंबीर। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। दुधी भोपळ्याची कोशिंबीर बनवायला अगदी सोपी। दुधी भोपळ्याची कोशिंबीर हेल्दी आणि चवीला टेस्टी लागते। कोशिंबीर बनवण्यासाठी दुधी भोपळा घेतला आहे। आवडीप्रमाणे तुम्ही दुधी भोपळ्याची साल काढू शकता। दुधी भोपळा ग्रेटरच्या साहाय्याने छानसा किसून घ्यायचा आहे। इथे तुम्ही पाहू शकता दुधी भोपळा छानसा किसून झाला आहे। गॅसची फ्लेम ऑन करून गॅसवर एक पॅन ठेवला आहे। पॅनमध्ये 1 ते 2 चमचे तेल टाकायचे आहे। तेल तापल्यावर किसून घेतलेला दुधी भोपळा पॅनमध्ये टाकायचा आहे। उलटण्याच्या साहाय्याने दुधी भोपळा 1 ते 2 मिनिटं छानसा परतून घ्यायचा आहे। झाकण लावून दुधी भोपळा 1 ते 2 मिनिटं छानसा शिजवून घ्यायचा आहे। इथे तुम्ही पाहू शकता दुधी भोपळा छानसा शिजून तयार आहे। दुधी भोपळा एका प्लेटमध्ये काढून गार करण्यासाठी ठेवायचा आहे। एका बाउलमध्ये दही घेतले आहे। दही चमच्याच्या साहाय्याने छानसे फेटून घ्यायचे आहे। गार झालेला दुधी भोपळा दह्यामध्ये टाकायचा आहे। चमच्याच्या साहाय्याने दुधी भोपळा एकसारखा हलवून घ्यायचा आहे। इथे आपण शेंदे मीठ, लाल तिखट, साधे मीठ, जिरे पावडर, धने पावडर घेतली आहे। आवडीप्रमाणे तुम्ही चाट मसाला, मिरे पावडरही टाकू शकता। सर्व साहित्य चमच्याच्या साहाय्याने एकसारखे मिक्स करून घ्यायचे आहे। गॅसची फ्लेम ऑन करून तडका पॅन ठेवले आहे। तेल तापल्यावर मोहरी, जिरे, कढीपत्ता, हिरवी मिरची टाकायची आहे। किंचितसे हिंग टाकायचे आहे। गॅसची फ्लेम ऑफ करायची आहे। बनवून घेतलेला तडका कोशिंबिरीवर टाकायचा आहे। सर्व साहित्य चमच्याच्या साहाय्याने एकसारखे मिक्स करून घ्यायचे आहे। आवडीप्रमाणे तुम्ही दुधी भोपळ्याच्या कोशिंबिरीमध्ये शेंगदाण्याचा कूटही टाकू शकता। खाण्यासाठी तयार आहे दुधी भोपळ्याची कोशिंबीर। दुधी भोपळा न खाणारेही ही कोशिंबीर आवडीने खातील। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका। वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।